उलट जर तुम्ही पैसे किंवा नोटा हातात घेऊन जर तुम्ही नावं ठेवली तर तुम्ही पैशाला, लक्ष्मी मातेला, लक्ष्मी मातेला इनडायरेक्टली नावं ठेवताय आणि तुम्ही नंतर कुठेतरी स्टक होता आणि तुम्हाला कळतच नाही की झालंय काय, मी माझ्याकडनं घडलंय काय आणि असं झालंय काय की मी स्टक झालोय. एखाद्याचा बिझनेस मध्ये चांगला चालत असतो ठप्प होतो, कुणाच्या तरी बोलण्यातनं आपण बोलतो एकमेकांना, कधी कधी तुम्ही इतकी कटकट करता की ती कामवाली चांगलं काम करणारी बाई पण खराब काम करायला लागते आपल्या निगेटिव्ह गोष्टी. रॉन्डा बर्न नावाची ज्या लेखिका आहेत त्यांच्या आयुष्यात सुद्धा असंच होतं. त्या कर्जबाजारी झाल्या होत्या, त्यांची सगळ्या शरीराची हालत झाली होती, त्यांचा डिवोर्स झाला होता, त्यांना 2 मुली होत्या. कसं करायचं, कसं बसं दिवस ढकलायचे या विचारात असताना त्यांच्या मुलीने त्यांना काही धार्मिक पुस्तकं जुन्या जमान्यातील त्यांच्या आणून दिली आणि त्यांना रहस्य कळलं की आपण काय केलं तर आपण डिस्टर्ब झालोय त्यातनं बाहेर पडलो. अशा प्रकारे त्यांनी स्वतःच्या अनुभवातलं एक पुस्तक लिहिलं ज्याचं नाव आहे जादू. खर तर लहान असताना आपण अनेक गोष्टी आपल्या डोक्यात असतात, अरे मला हा फ्रॉक मिळावा, पण आपण इतके पॉझिटिव्ह असतो की त्यामुळे तशाच प्रकारचा फ्रॉक आपल्या वाट्याला येतो. म्हणजे माझ्या तरी आलाय. लहान मुलं छानपैकी झोपलेली असतात क्रिसमसला. क्रिसमस खरं तर आपला सण नाही, हल्ली आपण जागतिक स्तरावर आल्यावर तो साजरा करतो. किंवा मुलं फक्त आपल्याला ऑर्डर, असं मला हे हवं असं म्हणते, त्यांना ते मिळून जातं. आणि हे आपल्या बाबतीत होतं. तर कोणी कोणी आपल्या मोटिवेशनल स्पीकर्स कडे गेले असतील आणि ज्या आयुष्यात चांगल्या घटना घडल्या असतील. तर आपला आजचा विषय आहे, आपल्या आयुष्यात आपण कुठल्याही नातेसंबंधांमध्ये, कुटुंबामध्ये किंवा पैशांमध्ये किंवा करिअरमध्ये किंवा अभ्यासात आपण का अडकतो आणि आपण मागे का पडतो. या सगळ्याचं एक छान उत्तर आपल्याला रॉन्डा बर्न यांनी दिलेलं आहे. कारण आपण कृतज्ञतेत राहत नाही. कृतज्ञता आपल्या सगळ्यांच्या, आपल्याला काय वाटतं, ओके साक्षी टीचरने आज जॉईन ठरवलंय मग थँक्यू म्हटलं की झालं. पण हे थँक्यू म्हणजे झालं नाही. साक्षी टीचरने आपल्या हातात खूप महत्वाचं काहीतरी दिलंय ज्यामुळे आपलं आयुष्य बदलणार आहे. त्यासाठी आपल्याला अगदी अंतःकरणापासून कृतकृत्य व्हायला हवं. जो पैसा आपल्याकडे येतो त्याला आपण सहज काहीतरी बोलून जातो, तोंडा वाकड्या तिकडे ठेवतो, कोंबतो, चुरगळतो, काही करतो. आणि ती लक्ष्मी माता आहे, तिचा तुमच्यावर मग तुम्ही नीट न वागल्यामुळे त्या पैशांचा कसाही तुम्ही वापर करता त्याची काळजी घ्या. लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न आहे, तुमच्याकडे पैसे आहे. जेव्हा तुम्ही कधी स्टक व्हाल, कधी कधी आपण गर्वाने पण, म्हणजे माझ्या माहितीत एक मुलगी होती जी सतत माझे स्टेटस माझं स्टेटस माझं स्टेटस करत राहायची. एक वेळ अशी आली की स्टेटसच नाही होत. कशाला आपण सगळे इथे. मला अजून एक प्रश्न तुम्हाला सगळ्यांना विचारायचा आहे, जमल्यास तुम्ही तुमचे व्हिडिओ ओपन करा. तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं का की तुम्ही जसे आता आहात तशाच अवस्थेत तुम्हाला जगायचंय आणि तसंच तुम्हाला या जगात निघून जायचंय? नाही. माझं वय किती आहे, मी 50+ आहे, पण मला अजूनही खात्री आहे की मला अख्खं जग फिरायचंय. मला खूप सगळ्या जगातल्या प्रत्येक देशात जायचंय, वेगवेगळ्या गाड्यांमध्ये फिरायचंय, आयुष्यातली मजा करायची आहे, सगळं सगळं करायचंय. असं तुम्हाला सगळ्यांना वाटतंय का, की तुम्हाला आत्ताच वाटतंय माझं वय झालंय, जाऊ देतात पुढच्या वर्षी इकडे तिकडे आणि आम्ही म्हातारे झालो. तर हे आपण स्टक झालोय यासाठी आपण आपण कशात राहिलोय, निराशेच्या गर्तेत वाहतोय, आपल्यामध्ये आनंद नाहीये. मी लहान मुलांचं सारखं सारखं तुम्हाला उदाहरण देते कारण आपल्याला जादूमध्ये रॉन्डा बर्न शिकवतायत तुम्हाला लहान मुलांसारखं बागडायचंय. कशाला वय झालंय, कशाला काय झालंय, आणि तुम्ही आहात त्या स्थितीत तुम्हाला जगायचंय का, तुम्हाला मजा करायची नाहीये का, तुम्हाला पैसे नकोयत का नकोयत. सगळ्यांना वाटत असेल ना काश्मीर पर्यंत तरी जाऊया, वाटतं की नाही? स्वित्झर्लंड नंतरचा भाग आहे पण मला स्वित्झर्लंडला पण जायचंय. तर आता हे कसं आपल्याला शक्य आहे? आपल्याला शक्य आहे 2च शब्दांनी. त्या 2 शब्दांचं मधला एक शब्द मी तुम्हाला कृतज्ञता सांगितला
आणि दुसरा म्हणजे इंग्लिश मधला वर्ड आहे थँक्यू. थँक्यू फक्त. थँक्यू कशाबद्दल? पण आता तुम्ही म्हणाल की आता थँक्यू म्हणेन मी आजपासून म्हणून माझं सगळं काम होईल, तर नाही. कारण आपण मागे जे काही केलेलं आहे मागे, आठवा तुम्ही किती नावं ठेवली. मित्रांबरोबर बसून आपण आपल्या आई वडिलांना सुद्धा नावं ठेवतो, आठवतं का? लहानपणी टीनेज मध्ये, अरे माझी आई ऐकतच नाही, अरे माझी आई मला घराबाहेर सोडायला तयार आहे, माझ्या वडिलांना मुलं तर बोलतातच असं माझं मत आहे. हो की नाही? मुलांनी तरी आन्सर द्या. ज्याला माझा बाप ना तो काय ऐकतच नाही, मला पैसे देत नाही असं म्हणतात. म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही आई वडिलांनाही नावं ठेवता. आपला खरा सोर्स आपले आई वडील आहेत आणि या जगात कुठेही गेलात, कुठलाही काहीही झालं तरी आई वडिलांशिवाय आपल्यावर कोणीही प्रेम करत नाही. हा सगळ्यात पहिला फंड आहे. त्यानंतर तुम्ही आई वडील झाल्यावर तुम्हाला कळतं, पण तत्पूर्वी आपण इतके खड्डे काढलेले असतो आई वडिलांच्या बाबतीत, आपल्या मित्रमैत्रिणी तोंडावर गोड बोलतो, मागे गेल्यावर अरे ती तर यार खटखट करते, काय आता सांगायचं, मैत्रीण आहे म्हणून मी सांभाळते. अशा अनेक गोष्टी आपल्या बाबतीत घडतात आणि या आपण चुका करतो. तर रॉन्डा बर्न यांनी सांगितलंय, काय सांगितलंय, तर आपण एखादी बिल्डिंग म्हणजे आपल्याकडे आता आपण इथे बऱ्यापैकी लोक कोल्ह्यातली किंवा सगळे मुंबईचे असावेत मे बी. तर आपण जेव्हा बिल्डिंग आपली तयार होते तेव्हा आपण जितकी वर बिल्डिंग आहे तितके खाली पण खणलं जातं. तुम्हाला मध्ये कुर्ल्याला एका बिल्डिंगचं 35 फूट दुसऱ्या बिल्डिंगची टाकी कोसळली असा मेसेज मिळाला असेलच. कुर्ल्यात एक प्रकार घडले, एक बिल्डिंग तयार करताना दुसऱ्या बिल्डिंगची टाकी वगैरे पडली. तर त्यावेळी 35 फूट खोल खाली त्यांनी खड्डा खणलाय आणि इमारत त्यांना बांधायची 22 माळा. काय झालं, सगळे गेले. कंटिन्यू भारती, कंटिन्यू. ठीक आहे, भारती मे बी लिफ्ट झाली आहे, बाय मिस्टेक काही झालं असणार आहे. तर आवाज येतो माझा? हो, येतोय. आज येतोय, हा. मला कोणी दिसेल ना म्हणून म्हटलं परत बंद झालं की त्यांनी एक दिसत. अच्छा, नाही 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 नाही, कंटिन्यू. हा, ओके. आपण जेव्हा एखादी मोठी बिल्डिंग 22 माळा 18 टॉवर बायला जातो तेव्हा आधी खूप खोल खणलं जातं. त्यानंतर त्याचा बांध म्हणजे पाया मजबूत केला जातो. तर आपण हे जे खड्डे खणले वरती इमारत उभी राहण्यासाठी जो खड्डे खणले ते खड्डे आपण बुजवले, त्यासाठी याला काहीतरी करावं लागेल. तर ह्या पुस्तकात आपल्याला नेमकं काय करायचंय आणि त्यामुळे आपला काय फायदा होणार आहे याचं मर्म आपल्याला मिळणार आहे. आणि रॉन्डा बर्नने सांगितलं, जसं आपण लहानपणी आपल्याला सगळं पटकन मिळायचं, आपण तर विचार करतो पप्पा मला हवंय आणून द्यायचं मिळायचं, कारण तेव्हा आपण निरागस होतो. जसे मोठे मोठे होतो ते आपल्या मनात आजूबाजूच्यामुळे किंवा अरे याच्याकडे हे कसं आहे माझ्याकडे का नाही, म्हणजे तुम्ही इनडायरेक्टली तुमच्या जीवाला दोष दिलात. अरे तुमच्याकडे ती गाडी त्यांचं नेट क्लिअर नाहीये का? साक्षी तू हे करू शकते. हा, कंटिन्यू करते मी. हा, ठीक आहे. हा, तर मी आधी बेसिक इन्फॉर्मेशन मग द्यायची राहिली थोडीशी, की मी सांगते की आता आपण जी ही सिरीज सुरू केली आहे बेसिकली द मॅजिक बुक वर आपण बोलणार आहोत. पूर्ण हे सेशन जे होणार आहेत पूर्णपणे मॅजिक बुक वरच आपण बेस म्हणून हा घेतलेला आहे. आता
ही 1-2 दिवसाचा अभ्यास आहे किंवा असं तसं नाहीये, की मेडिटेशन प्रमाणे म्हणजे मेडिटेशन आहे आणि मेडिटेशन सोबत हा एक स्वाध्याय असणार आहे. तर तुम्हाला आवाज येतोय सगळ्यांना क्लिअर? ओके. हां. तर हा एक प्रकारे स्वाध्याय असणार. स्वाध्याय म्हणजे काय, की स्वतः करण्याचा अभ्यास. म्हणजे भारती जेव्हा आपल्याकडे आ आपल्याला सांगणार आहे किंवा भारती जे आपल्याला गाईडन्स करणार आहे, तो एक प्रकारे आपल्याला एक हेल्पिंग हँड असणार आहे. बेसिकली काम आपल्याला आपलं करायचंय. तर हर्ष भारती. तर आपल्याला आपल्यावर काम करायचं. तर हे काम कसं करायचं? कारण काही वेळेला आपल्याला कळतं सगळं, पण आपल्याला जमत नाही किंवा वळत नाही म्हणतो ना मराठीमध्ये, तसं होतं, की नेमकं एक्झॅक्टली आपल्याला माहिती असतं एका ठिकाणी पोहोचायचं, पण नेमके आपण काय रस्ते निवडावेत, कुठला शॉर्टकट आहे, कुठे काय म्हणजे जे एक प्रकारे ना कसं म्हणू शकतो, एक परफेक्ट गाईडन्स असेल, तर आपण आपली जर्नी लवकर आणि चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकू. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. तर याच्यामध्ये आता मी प्रत्येक पार्टिसिपेंटला सगळ्यांना मी असं सजेस्ट करेन, की आपण हे पुस्तक विकत घेऊयात. प्रत्येकाकडे हे पुस्तक असेल, तर पुढचं मग आपल्याला वाचन करता आपण हा सीरीज करणार आहोत. वाचन करता तुम्हाला मग याच्यातलं गाईडन्स आणि एक्सपिरियन्स यायला सुरुवात होतील. तर पुस्तक वाचायला घ्यायचं. शक्य तितक्या लवकर तुम्ही पुस्तक मिळवा आणि आपण आज आपला हा अगदी म्यूट झाले साक्षी तो. याच्यामध्ये बोल तर याच्यामध्ये कसं करणार आहोत तर मंडे टू फ्रायडे आपण हे सेशन करूयात. साधारण 1 तासाभराचं सेशन घेऊयात. आज आपण डबल मीटिंग केली. उद्या मी ट्राय करते की कंटिन्यूअस मीटिंग म्हणजे अशी गॅप पडू नये याच्यासाठी मी ट्राय करते. सेकंड थिंग मंडे टू फ्रायडे घेणार. सॅटर्डे संडे आपण मीटिंग नाही घेणार आहोत आणि 10 दिवसाचा हा आपण एक अभ्यास म्हणू शकतो तशा पद्धतीने करूयात. याच्यामध्ये प्रॅक्टिकली काम करायचंय. शिवाय थिअरी म्हटलं तर ते पुस्तक आपल्याला वाचायचंय आणि गाईडन्सला मग भारती किंवा आपण सगळेजण एकमेकांना सपोर्ट करत हा पूर्ण करणार आहोत. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची तयारी आपल्याला पाहिजे, की आपल्याला आपल्यावर काम करायची तयारी हवी आहे. नुसतं ऐकलं किंवा हे केलं तर मग अदर सेशन्स सारखं ते होईल. तर तसं न करता प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टी, छोट्या-छोट्या येणाऱ्या अडचणी आणि छोटे-छोटे प्रॉब्लेम्स पण तुम्ही सांगू शकता. असं काहीच नाही, की काहीतरी म्हणजे कारण ही अगदी तुम्ही असं हे समजा, की एक टाइप ऑफ फॅमिली मीटिंग आहे असं समजा आणि त्याच्याप्रमाणे आपण त्याच्यावर करूया. भारती जॉइन होतीये तोपर्यंत आणि लास्ट सेम उद्या आपण सेम टाइमला म्हणजे 10 वाजता जॉइन करूयात. 1 तास साधारण आपण वेळ ठेवूयात. त्याच्यातला पहिला 45 मिनिटं आपण डिस्कशन घेऊयात. लास्ट 15 मिनिट्स आपण मेडिटेशन करून मग मीटिंग संपवूयात. असं एक प्लॅन आहे. एक माहिती तुझं काय सांगायची. सजेशन? हा हा बोल ना सुहास. ऍक्च्युली रहस्य मला वाटतं बऱ्याचपैकी लोकांना माहिती आहे. माझे एक मित्र आहे तिथे किशोर पाटील. ते ऍक्च्युली इम्प्लिमेंट करतायत रहस्य. प्रीती तर कॅमेरा सुहासकडे दे ना जरा. प्रीती म्हणजे ते प्रॉपर वाटेल बोलताना. ऐकू येते का? ऐकू येते? नाही, तू फोकस मध्ये नाहीये असं ऐकू येते आता? दिसतंय का? येस ओके. तर रहस्याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती आहे. माझे एक मित्र आहे तिथे किशोर पाटील. तर त्यांनी ऍक्च्युली केलेलं आहे हे. तर सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो फक्त की रहस्य वापरायचं कसं बऱ्यापैकी आपल्याला माहिती नाही. म्हणजे कधी कधी ते वापरायला बघतोय आपण आणि सक्सेसफुल होतोय असं नाही आहे. तर त्यासाठी भारती परमारच का तर त्यांनी हे अनुभवलंय आणि इम्प्लिमेंट केलंय हे. तर कशा प्रकारे केल्यामुळे ते आपण सक्सेसफुल होऊ शकतोय याचा अनुभव आपण त्यांच्याकडून घ्यायचा आहे. त्यासाठी ते आपले अनुभव शेअर करत आहेत. म्हणजे जादू पुस्तक त्यांनी ऍक्च्युली स्वतः वाचलं आणि त्यातले जे काही एक्सरसाइज आहेत ते त्यांनी केले. त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यात खूप फरक पडलाय. त्यामुळे ते आपल्याला परफेक्ट गाईड करू शकतील. जे काही आपल्या आयुष्यात हर्डल्स आहेत, जसं मला फिजिकली माझं म्हणजे माझ्या डोळ्यांचा त्रास आहे, तर तो मी औषधं घेतेय पण तो क्युअर नाही होत आहे किंवा मी मेडिटेशन करतेय तरी पण क्युअर नाही होत आहे. तर तो का नाही क्युअर होत आहे, त्यात काहीतरी ब्लॉकेज असेल. ते ब्लॉकेज ते आपल्याला लक्षात आणून देतील किंवा ते पुस्तक वाचताना आपल्याला कळेल आणि मग मला ते त्यातनं काहीतरी मार्ग काढता येईल. सेम थिंग आपल्या सगळ्यांच्या बाबतीत असं होऊ शकते. कुणाला पैशांची गरज आहे, कुणाला अजून हेल्थची गरज आहे, काही
तर ते आपल्याला कसं मिळवायचं हे आपल्याला यातून समजू शकेल असं वाटतंय. म्हणून त्यांना भारतीताईंना आपण अप्रोच केलंय. पण आता ते इंटरनेट आज आपलं हे झालंय. साक्षी त्यांचं काही फक्त बेसिकली एवढंच आहे की आपल्याला स्वतः काम करावं लागणार आहे. एक तर मेडिटेशन तर रेग्युलर आहे. बरेचसे आपले सगळे पार्टिसिपेट जे आहेत ते सगळे मेडिटेटरच आहेत. एखाद दुसरे जण नवीन आहेत. पण नवीन जरी असतील तरी तुम्ही लोक क्वेश्चन करू शकता. हवा तो पद्धतीने तुम्हाला गायडन्स सगळा मिळेल. भारती आहे, मी आहे, प्रीती, सुहास सगळेजण मेडिटेटर आहे, निखिल आहे. तुझा आवाज maybe. प्रीती कंटिन्यू कर जरा. आज आपला पहिलाच दिवस आहे त्याच्यामुळं आपली मीटिंग थोडीशी म्हणजे इंटरनेट आणि आवाज हे सगळं थोडंसं डिस्टर्बन्स आहे. पण उद्यापासून व्यवस्थित होईल असं वाटतंय मला. म्हणजे आपण करूया व्यवस्थित. तर मग थोडीफार आपल्याला लिंक लागेल कारण की आता हे अर्धवट व्हायला लागलं ना. तर होईल. हॅव पेशन्स. सगळ्यात मेन जादू वापरायचं असेल तर पेशन्स वापरायला पाहिजे. गुंड्या झोप तू आता. किती ऍक्च्युली मी मगाशी बोलले पण मला वाटतं माझा हा व्हिडिओ तुझा माईक ऑफ झाला होता. ऑफ झाला होता. तर बेसिकली भारती आता जॉईन होतीये. बेसिकली आपल्याला काय आहे की हा एक प्रकारे स्वाध्याय आहे. आपल्याला आपल्यावर काम करायचंय आणि त्याच्यासाठी आपल्याला हा गायडन्स आहे. त्यामुळे फक्त येऊन आपण मीटिंग अटेंड करतो, अदर सेशन्स करतो तशा प्रकारे नाहीये. तर ते आणि शिवाय ह्याचा विचार कसा प्रत्येक पर्सन टू पर्सन हा प्रत्येक केस डिफरंट असणार आहे. कारण प्रत्येकाचं बालपण वेगळं, प्रत्येकाचं काय आपण प्रत्येकाचं आयुष्याची जर्नी वेगळी आहे. तर प्रत्येकाचे इश्यूज वेगळे आहेत. तर तेव्हा आपल्याला स्वतःलाच ते माहिती स्वतःलाच तिथे शोधावं लागणार आहे की कुठे काय असणार. शिवाय फक्त असा उद्देश नाहीये की एखादी गोष्ट मिळवायची म्हणून, पण आपल्याला आपला जो आत्ताचा जो स्टेज आहे त्याच्यातनं पुढे आणि जी ग्रोथ आहे त्याच्यासाठी इन जनरल हा सगळा जो आपण करणार आहोत तो प्रॅक्टिसचा भाग आहे आणि तो करावा लागणार. भारती तुम्ही आता कंटिन्यू करा आणि मग लास्टला मी आठवण करीन तेव्हा मग एक 5 मिनिटाचं मेडिटेशन करून आपण आजचा विषय म्हणजे हे करूयात. भारती आपल्याला आता 10 मिनिटं आहेत. आता तुम्ही 5 मिनिटं बोलून घ्या आणि नंतर मग शेवटचं 5 मिनिटं एक शांत मेडिटेशन घेऊयात आणि मग पुन्हा विषय पुढे उद्या कंटिन्यू करूयात. मी बाकीचं त्यांना सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर आपण जिथे अडकतो तिथे आपल्याला कळत नाही आपण का अडकतोय. येतोय ना आवाज? आता तुम्ही अडकलाय. हा. तर आपण का अडकलोय आपल्या थोडंफार लक्षात यायला लागलं असेल. ज्या ठिकाणी आपण अडकलोय त्या ठिकाणी आपण मागे काहीतरी केलेलं आहे. आपणच केलंय ते. आपणच या जगात आपला सोल प्लॅन घेऊन आलोय आणि आपणच तो विसरलोय. पण आपण या मेडिटेशनच्या माध्यमातून आणि तुम्ही खरोखर लकी आहात कारण जादूचं पुस्तक असं सहजासहजी कोणाकडे येत नाही. तर जादूच्या पुस्तकामध्ये लेखिकाने आपल्याला अशा 28 रेसिपी म्हणजे 28 दिवसाचं काम दिलंय. जे केल्याने आपल्या आयुष्यात जादू घडायला सुरुवात होईल. आपण कुठे अडकलोय ते आपल्याला कळेल. आपल्याकडनं आपल्याला समोर अडचणी काय येत आहेत त्याची एक पटकन 5 मिनिटात मी एक गोष्ट सांगते. 2 मित्र आहेत. म्हणजे कर्म किंवा तुम्ही का अडकलाय तुम्हाला जरुरी नाही की तुम्ही आताच काही केलेलं आहे. आपण मागचं सुद्धा काहीतरी केलेलं असतं. 2 मित्र आहेत. 2 मित्र बिझनेस सुरू करतात आणि एका मित्राला नंतर त्रास व्हायला लागतो की याचा बिझनेस जोरात चाललाय.
याला मी का ठेवू या बिझनेसमध्ये. तो विचार करतो की मी एकट्याने जर हे केलं तर किती फायदा होईल, असं म्हणून तो त्याला मारून टाकतो. या 2 मित्रांचा विषय संपलाय. आता विषय आहे सध्याच्या स्थितीत सुरू असलेला. एक आई-वडील आहेत, खूप पैसेवाले आहेत. खूप पैसेवाले आहेत, पण त्यांना मुलबाळ नाहीये. 10 वर्ष झाली ते प्रत्येक मंदिरात जातात, प्रत्येक म्हणजे मस्जिदमध्ये जातात. कुठे जिथे-जिथे त्यांना लोकं सांगतात तिथे-तिथे ते जातात. पण 10 वर्षांनी त्यांना एक मूल होतं. पण नंतर लक्षात येतं ते मूल आजारी आहे. मूल आजारी आहे म्हणून ते वाट्टेल तसा पैसा खर्च करायला लागतात. मूल 20 वर्षाचं होईपर्यंत खर्च करतात आणि 20व्या वर्षी एक डॉक्टर त्यांना भेटतो अख्ख्या जगात. तो म्हणतो, "मी याला बरं करीन." आणि तो म्हणतो, "पण खूप पैसे लागतील." ते म्हणतात, "आमचा एकुलता एक मुलगा आहे. आम्ही एवढे पैसेवाले आहेत. आम्हाला करायचं काय पैसे? आम्ही घालू." आणि ते सगळे पैसे टाकतात. सगळे एकूण एक पुंजी त्या मुलाच्या आजारपणात ते डॉक्टरला देतात आणि मुलगा टेबलावर प्राण सोडतो. सगळे पुन्हा म्यूट झालेत. मला जरा सगळ्यांचे चेहरे बघायला आवडेल. आपण कसे मुक्त होणार किंवा मागल्या जन्मी तर ते जे 2 मित्र होते त्यातला एक मित्र ज्याने दुसऱ्या मित्राला मारलं तो होता वडील आणि दुसरा मित्र त्याचा 10 वर्षांनी म्हणजे त्याला त्रास देऊन आलेला मुलगा आहे त्याचा. तो दुसरा मित्र होता ज्याला मारण्यात आलं आणि ज्याने त्याचे पैसे बिझनेस मधले खाल्ले, त्या पैशांचं तो व्याजासकट वसूल करून या जगात टेबलावर तो मरतो डॉक्टरच्या म्हणजे ते कर्म घेऊन तो आत्ता आलेला. त्याचे पैसे त्याने खाल्ले म्हणून ते त्याने वसूल करून कसं विचार करा तुम्ही, की ते वसूल करूनच तो गेला आणि टेबलावर प्राण सोडला. त्याचा प्लॅन काय होता, याने मला काही खाऊ दिलं नाही, मी याला काही खाऊ देणार नाही. म्हणजे कधी-कधी कर्म मागचं पण असतं, नॉट या जन्मातलंच आहे. त्यामुळे तो सगळा विचार नंतर आहे. जसं-जसं आपण पुढे जाऊ तसं-तसं आपल्याला कळेल आपण काय केलंय, आपल्याला काय करायचंय. आपल्याला फक्त थँक यू या शब्दाचा वापर करायचा आणि त्याची जादू पाहायची. हे सगळ्या बाबतीत आहे. आपल्या शरीराच्या बाबतीत आहे, पैशांच्या बाबतीत आहे, नातेसंबंधांबाबतीत आहे. कुठे-कुठे आपण काय चुका केल्यात, या जसं-जसं आपण पुढे जाऊ तसं-तसं आपल्या लक्षात येईल आणि त्या चुका जर आपण कमी केल्या म्हणजे त्याचा बिल्डिंगचा पाया आपण जर मजबूत भरला, तर पुढे सुंदर इमारत उभी राहणारच आहे. मला वाटतं 5 मिनिटं झाली आहेत. एवढं सांगून मी थांबते आणि पुढचा विषय आपण उद्या घेऊ. धन्यवाद. चालेल. आपण आता उद्या संध्याकाळी सगळे पुन्हा 10 वाजता मी मीटिंगचं सगळं डिटेल्स शेअर करेन तुम्हाला. आता भारती आपण मेडिटेशनला बसवा तुम्ही. ती मीटिंग ऑटोमॅटिकली बंद होईल त्याप्रमाणे होऊ देत मग. ठीक आहे? तुम्ही सगळ्यांनी मेडिटेशनमध्ये बसा. मग जेवढं जायचं बसण्याचा वेळ असेल तसं तुम्ही बसू शकता. हो. मग पुढे मीटिंग 5 डोळे मिनिटात बंद संपेल. करणं आणि पुन्हा एकदा हाताची बोटे एकमेकांमध्ये गुंफवा आणि शांतपणे येणारा आवाज म्हणजे तुमच्या डोक्यावर जो पंखा असेल त्या आवाजात तुम्ही ध्यान करा. स्वतःच्या अंतरंगात शिरा आणि आता एक टास्क मी तुम्हाला देते. उद्यापासनं आता झोपताना पण तुम्हाला पॉझिटिव्ह विचारात झोपायचंय. तुम्हाला जे हवंय ते मला मिळालंय असं तुम्ही मनातल्या मनात विचार करा, डोळे बंद करून आणि झोपेच्या अंमलाखाली जा. म्हणजे तुमचं कॉन्शियस माइंड आणि नॉर्मल माइंड आपलं काम करतं. तुम्ही झोपेत असताना जो विचार करत झोपाल तेच उद्या सकाळी तुमच्या समोर येईल. सकाळी उठल्यावर पण आपल्याला चांगल्या तुम्हाला कदाचित माहिती असेल कितीतरी लोकं सकाळी उठतच नाहीत, ती तिथेच गेलेली असतात. कधी-कधी असं पण आपण मरण पाहिलंय. तर आपण सकाळी जिवंत आहोत. त्यासाठी तुम्ही युनिव्हर्सचे आभार माना. जिथे झोपलाय त्या जागेचे आभार माना, आपल्या शरीराचे आभार माना. हे थँक यू या शब्दाचं पारायण सुरू करा. आणि टास्क कसा आहे, की तुम्ही प्रयत्नपूर्वक ही नकारात्मक शब्द काढायचे नाही. हा टास्क आहे आणि प्रयत्न करा. तुमच्या लक्षात येईल, की मी दिवसभरात किती नकारात्मक